मी आता गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, मी इलेक्शन ड्युटीला मी स्वतः असतो, त्यामुळे आम्ही विटनेस करतो. तर आमच्यासमोर आम्ही सगळं चेक करतो फ्रॉम डे 1 म्हणजे 0पासून आम्ही एंडपर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही अगदी विटनेस केलेली आहे. त्यामुळे आफ्टर दॅट वी डोंट नो. आमच्या समोर जे आम्ही जे वोटिंग होतं, जे वॉट एव्हर 300 किंवा 400 जे पर बूथ असतं ते अगदी परफेक्टच होतं, पण त्याच्यानंतरचं जे आहे ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल मुद्दा त्याच्यानंतरपेक्षा त्याच्या आधीचा आहे की ज्या मतदार याद्या तयार होत आहेत त्याच व्यवस्थित तयार होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकाचं नाव 2-2, 3-3 ठिकाणी आहे, ते मनात येईल तेव्हा डिलीट होतं, वाटेल त्या वेळेला डिलीट होतं, वाटेल त्या फरकाच्या वेळेत डिलीट होतात, एकाच वेळेला 2-2 नावांची डिलीट होतात. काही लोकांच्या घरासमोर 0 डॅश असे पत्ते लिहिलेले असतात. वडिलांचं आणि मुलीच्या वयामध्ये वेगळीच तफावत पाहायला मिळते. हे सगळे मुद्दे मतदार याद्यांचं त्या गोष्टी मीही विटनेस केलेल्या आहेत. कारण बऱ्याच चुका आहेत मतदार यादीमध्ये. कारण आम्ही जेव्हा मतदार येतो त्या तिथेही बरेच म्हणजे एज डिफरन्स असतो, फोटोही डिफरन्स असतो, बऱ्याच गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. आम्ही ॲज अ म्हणजे पोलिंग ऑफिसर किंवा वॉट एव्हर ते आम्ही सगळं आम्ही म्हणजे बघितलेलं आहे. त्याच्यात दुरुस्त्या वगैरे तुम्ही सांगता कोणाला? तर ती वेळ तशी असते. कारण मी बऱ्याच वेळेला स्लम एरियामध्ये आत्ताही मी स्लम एरियामध्येच मला पोस्टिंग मिळतं, पण त्या सिच्युएशनला त्यांच्याशी जे वाद जे असतं ते आम्ही अवॉइड करतो. कारण ते तर मतदार फार त्याच्यात काय करू शकणार, शेवटी ते इलेक्शन कमिशनने सगळ्या दुरुस्त्या करणं गरजेचं आहे. गरजेचं आहेच. ह्या ज्या गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्या करणं गरजेचं. जेव्हा तुम्हाला त्या त्रुट्या आढळतात त्यावेळेला तुम्ही ते कुठल्यातरी संबंधित अधिकाऱ्यांना वगैरे कळवता का? पोलिंग ऑफिसर जो असतो मेन म्हणजे प्रोसिंग ऑफिस, तो तर डिक्लेअर आम्ही म्हणजे ते त्याप्रमाणे नोटिंग केलं जातंच, पण ते त्या इलेक्शन संपलं की त्या गोष्टी सगळ्या संपलेल्या असतात त्या परत. या गोष्टींकडे कोणी लक्ष नाही, ह्याला कोणी वाली नाही आहे की एवढ्या त्रुट्या असतील, कोणीतरी त्याच्यामध्ये लक्ष घालत असेल, कोणीतरी कोणाच्या तरी डोळ्याखालनं त्या मतदार याद्या जात असतील. इलेक्शन संपलं की त्या निघून जातं हे मला तरी असं वाटतंय. पण आता परत जो मुद्दा काढलेला आहे तो डेफिनेटली फॉलो करणं गरजेचं आहे. जर या चुका असतील तर त्या दुरुस्त करणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या गोष्टी आम्ही शिफ्टिंग नंतर लोक आपण मतदार यादीतनं चेंज करतो त्या गोष्टी जर होतात तर ह्या चुका आहेत त्याही करणं गरजेचं आहे. आणि त्याचा फटका डेफिनेटली आपल्यासारख्या लोकांना होतोच, जेणेकरून जे डुप्लिकेशन किंवा जे रॉंग वोटिंग होतं आहे ते अवॉइड केलं जाणं गरजेचं आहे.